पुण्यामध्ये सीबीआयकडून मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि पी.व्ही. कुलकर्णी या तिघांची चौकशी सुरू आहे। पी.व्ही. कुलकर्णींना पुण्यामध्ये आणण्यात आले। दरम्यान या प्रकरणातील तिघांच्या बँक खात्यांची देखील माहिती मिळवण्याचं काम सीबीआयकडून सुरू आहे। या तिघांच्या संपर्कात पुण्यातील इतर व्यक्ती होते का याचा तपास सध्या सुरू आहे। शुभम खैरनारला घेऊन सीबीआय अधिकारी नाशिकला रवाना झाले। दरम्यान पेपरफुटीचं केंद्र, हाय प्रोफाईल पालक सध्या रडारवर आहेत। या पालकांची देखील चौकशी केली जाणार आहे। दरम्यान महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती लागले। त्यामुळे आता हाय प्रोफाईल पालकांच्या चौकशीतून देखील काही नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। यातील काही पालक माफीचा साक्षीदार होऊ शकतात अशी देखील माहिती आता समोर येते। तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यावर त्यांना माफीचा साक्षीदार बनवलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। सध्या त्यांची चौकशी सुरू आहे। अद्याप मनोज शिरुरे यांना अधिकृत अटक करण्यात आलेली नाही। सीबीआयच्या चौकशीमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत। मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणा त्यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा विचार करते। गुरुवारी रात्रभर शिरुरेची पुण्याच्या कार्यालयामध्ये सीबीआयनं कसून चौकशी केली। शिरुरेनं स्वतःच्या मुलासाठी मोठेगावकरकडून फुटलेला पेपर घेतला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।